शंकर, मला वाटतं का तू विसरून जा आता गौरी. तू पण ते जिगजेसारखं बोललीस का? तिने बी हेच सांगितलं मला, विसरून जा गौरीला. तसं नाही, पण काय? पण काय? हे बघ ताई, ह्या आठवणी आहेत गौरीच्या आणि माझ्या. ही काठी गौरीने माझं डोसकं बोललो होते. माझाच प्लॅन होता का, आता मला मलमपट्टी करून घ्यायची होती गौरीकडून. आजवर मी आणि गौरी भेटल्यापासून जे जे काय झालंय ना, ते सगळं जपून ठेवलंय. का माहिती? कारण ते सगळं लय भारी आहे. मग सांग कसं विसरू? तुम्हाला माहिती आहे ना, सांगा ना ताईला. मग मातोश्रींना तरी खरं कर, सगळं सांगून टाक. हा, काय सांगू? मातोश्री, ज्या पुरीने तुमचा हात धरला, ज्या पुरीला तुम्ही 7 जन्म माफ करणार नाही, त्या पोरीवर तुमच्या शंकरचा जीव आहे. ताई, अगं मला वाटलं होतं गैरसमजूतून झालंय सगळं. पुढे जाऊन मातोश्रींना समजून सांगू, हळूहळू ध्यानात आणून देऊ. ते कळायच्या आतच माझी सुपारी फोडली का? पण अशा पुरीबरोबर माझं लग्न ठरवलंय, की मला अजिबात पसंत नाही. तूच सांग कसं काय? काय एकीकडे मातोश्रींचा आदेश आहे, दुसरीकडे माझं मन आहे. मग मातोश्रींचा आदेश म्हण. शंकर, मातोश्रींच्या शब्दाचा मान राखता राखता माझं काय झालंय तू बघतोयस. तुझं पण तसं होऊ नये असं मनापासून वाटतं रे मला. काही अगं, आईला देवापेक्षा मोठं मानणारी पोरगी ती गौरी. तिला जर कळलं ना की मी माझ्या आईला नाराज करून तिच्याकडे आलोय, सानक्याने कानाखाली पेटवल आणि मला म्हणत निघ इथून.